तर नेक्स्ट आहे मुलांनो मीनिंग्स. म्हणजेच काय की या पाठामध्ये आलेले जे काही हार्ड वर्ड्स आहे त्याचा जो अर्थ आहे तो आपण इथे समजून घेणार आहोत. तर बघा, राईटचा जो अर्थ आहे तो काय आहे? हिअर इट इज यूज इन दिस सेन्स ऑफ एक्झॅक्टली. तर पहा मुलांना इथे काय सांगितलेलं आहे? राईट हिअर इट इज यूज इन सेन्स ऑफ एक्झॅक्टली, म्हणजेच इथे एका अर्थाने हे वापरलेलं आहे. नंतर बघा क्युरियस म्हणजेच काय मुलांना? तर स्मॉल इंटरेस्टिंग थिंग्स ऑर ऑब्जेक्टिव्ह. आणि थर्ड आहे अनब्रेकेबल म्हणजेच बघा काय आहे? तर वन विच डज नॉट ब्रेक, जे तुटू शकत नाही ते आहे काय मुलांना? तर अनब्रेकेबल. नंतर आहे वीड जे आहे त्याला काय म्हणतात? अ प्लांट द ग्रोज इन द सी. एक असे जे काही समुद्राच्या तळाशी जे काही प्लांट आहेत ते ग्रो होतात म्हणजे उगतात, त्यांनाच काय म्हटलं जातं? तर सी वीड असे म्हटलं जातं. नेक्स्ट बघा काय आहे? टेक युअर पिक मीन्स काय आहे? तर टेक एनिथिंग यू लाईक, जे आपल्याला आवडतं ते. नंतर आहे डिस्प्रेटली, आणि डिस्प्रेटलीचा अर्थ आहे मुलांनो एक्स्ट्रीमली ऑर व्हेरी मच. आणि लेटेस्ट आहे की न्यूएस्ट. लेटेस्ट म्हणजेच काय? तर न्यूएस्ट, जसे की आत्ता आलेलं जे काही ड्रीम्स असेल किंवा आपण म्हणतो की लेटेस्ट मला काय दाखव, फोन दाखव, किंवा लेटेस्ट जे काही न्यू ड्रेसेस आलेले आहेत ते दाखव. म्हणजे आत्ता आलेले आत्ताच्या फॅशनमध्ये जे काही आहे ते मला काय करतो? शो कर. तर त्यालाच काय म्हणतात? तर लेटेस्ट असे म्हणतात. नेक्स्ट बघूया. जो पुढचा वर्ड आहे मुलांना तो आहे डिलिशियस म्हणजेच काय? तर व्हेरी टेस्टी, खूपच चवदार असं. जसं की आपण फराळ खात असतो, दिवाळीचं जे काही आपलं फराळ असे आहे ज्याच्यामध्ये लाडू असतात, चकली असतात, जे कसं असतं? तर डिलिशियस असतं, खूप टेस्टी चवदार असं असतं. पुढे बघा न्यूट्रिशन्स म्हणजेच काय मुलांना? तर गुड फॉर युअर बॉडी अँड हेल्थ समथिंग दॅट हेल्प्स युअर बॉडी टू ग्रो. आपल्या बॉडीची म्हणजेच आपली वाढ होण्यासाठी जे काही न्यूट्रिशन्स आपल्याला लागतात त्यालाच काय म्हणतात? जर जे काही पोषक तत्व आहे, संतुलित आहार आहे, तो जर आपल्या बॉडीसाठी नसेल तर आपली बॉडी जी आहे ती ग्रोथ करणार नाही, व्यवस्थित वाढणार नाही. म्हणून आपल्या बॉडीसाठी न्यूट्रिशन्स जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघा ग्रीन्स म्हणजेच काय मुलांना? तर ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजेच हिरव्या भाजीपाला. नेक्स्ट बघा एक्सक्लुझिव्ह, त्याला म्हणतात काय मुलांना? ओनली, फक्त या अर्थाने इथे यूज केला जातो. नंतर बघा स्टीप म्हणजेच काय? तर व्हेरी हाय, खूप उंचावर, त्यालाच काय म्हणतात मुलांना? स्टीप असे म्हणतात, खूप उंचावर. नेक्स्ट पहा क्लाउड9, आणि त्याला काय म्हणतात? तर when one is one cloud, 1 is very happy. नेक्स्ट पाहूया. आपला जो नेक्स्ट वर्ड आहे त्याचं मिनिंग आपण जाणून घेणार आहोत. तर तो आहे टॉप माय क्लास, आणि त्याचा अर्थ जो आहे तो आहे गेट द हायेस्ट मार्क्स ऑर ग्रॅडर्स इन माय क्लास. आपण म्हणतो ना की माझा फ्रेंड कसा आलेला आहे? टॉप आलेला आहे, खूप चांगल्या मार्काने तो कसा झालेला आहे? तर पास झालेला आहे. त्यालाच काय म्हणतात? तर टॉप माय क्लास, माझ्या क्लासमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स घेऊन कोण आलेला आहे? टॉप मार्क्स घेऊन कोण आलेला आहे? त्यालाच काय म्हटलं जातं? तर टॉप माय क्लास, जो चांगल्या मार्काने पास झालेला असतो तो. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे ब्रेव्ह, आणि त्याचं मिनिंग आहे अ व्हेरी ब्रेव्ह पर्सन, खूप चांगला असा, दयाळू असा काय मुलांना? तर व्यक्ती. तर पहा मुलांना, आपण मिनिंग हे समजून घेतलेलंच आहे. आता आपण बघणार आहोत या पाठाची समरी म्हणजेच काय? तर सारांश. तर या पाठाचे आपण बघूया सारांश. काय आहे सारांश? तर फंटॅस्टिक शॉप हॅव फंटॅस्टिक आयडियाज. त्या आहेत दॅट आर लव्ह बाय द चिल्ड्रन. स्टुडंट्स कॅन enact the conversation from the textbook in the classroom. काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो? फंटॅस्टिक शॉप हॅव फंटॅस्टिक आयडियाज दॅट आर लव्ह बाय द चिल्ड्रन.
बघा, आपण वेगवेगळ्या काय करत असतो, कल्पना करत असतो, युक्त्या आपल्याकडे असतात. जसं की आपल्याला देखील सांगितलं जातं की आपले जे काही गॅदरिंग आहे त्यामध्ये आपण वेगवेगळे शॉप लावत असतो. कुणी पाणीपुरीचं लावत असतं, कुणी आणखी वेगवेगळ्या जे काही शॉप आहे, ब्रेड बटर असो, इतर काही असो, आपण काय करत असतो, छोटे छोटे शॉप असे इमॅजिन करत असतो आणि त्या युक्त्या ज्या आहेत त्या मुलांना करायला खूप आवडत असतात. नंतर बघा, स्टुडंट्स कॅन इनॅक्ट द कन्व्हर्सेशन फ्रॉम द टेक्स्ट बुक इन द क्लासरूम. आपल्याला आता काय करायचं आहे की अशाच वेगवेगळ्या आयडिया ज्या आहेत त्या आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचं आहे की आपण कुठलं शॉप जे आहे ते आपण इमॅजिन करू शकतो, कल्पना त्या शॉपच्या आपण करू शकतो. हे देखील आपल्याला काय करायचं आहे, ह्या युक्त्या देखील आपल्याला सुचल्या पाहिजे. की जसं आपण जेलीफिशचं बघितलं, जेलीफिशने काय केलेलं आहे तर समुद्र तळाशी मिळणाऱ्या ज्या काही मौल्यवान वस्तू आहेत त्याचं त्याने शॉप उभं केलेलं आहे. तसं आजीने ड्रीम शॉप जे आहे, स्वप्नांचं दुकान, हे देखील तिने मांडलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलेलं की जे काही कॅरेट आहे त्याने देखील काय केलं होतं, त्याचं शॉप जे आहे ते उभं केलं होतं. तसंच आपल्या कल्पनेतून आपल्याला कुठलं एखादं शॉप आहे जे आपण मांडू इच्छितो किंवा कल्पना करू इच्छितो त्याचं देखील आपल्याला काय करून बघायचं आहे तर इमॅजिनेशन करून बघूया. तर कुठल्या मुलांना तुम्ही शॉप उभं करणार आहात तुमच्या कल्पनेतून आणि काय त्याच्यामध्ये गमती जमती घडणार आहे ते देखील तुम्ही मला काय करायचं आहे, अगदी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून मला सांगायचं आहे. नेक्स्ट बघूया. तर पहा मुलांनो, आपण फंटॅस्टिक शॉप यामध्ये हा जो लेसन आहे तो आपण लर्न केलेला आणि त्यामध्ये 3 ज्या स्टोऱ्या आहे अगदी गमतीदार पद्धतीच्या कल्पना ज्या आपण केलेल्या त्या आपण इथे बघितलेल्या आहे. 4.4 फंटॅस्टिक शॉप हे आपण लर्न केलेलं आहे आणि यामध्ये आपण 3 स्टोऱ्या ज्या आहेत त्या आपण अभ्यासल्या होत्या. पहिली कुठली होती तर कॅरेटची. कॅरेट आपल्यासाठी किती युजफुल आहे हे आपण बघितलेलं आहे. तसंच जे नेक्स्ट स्टोरी होती, सेकंड स्टोरी होती ती आपली कुठली होती तर जेलीफिशची. आणि तिसरी स्टोरी जी आहे ती आपण बघितली की आजीचे जे काही स्वप्न आहे, ड्रीम्स आहे, ते विकणारं शॉपसुद्धा तिने काय केलेलं, उभं केलेलं. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे तर फंटॅस्टिक शॉप हे आपण लर्न केलेलं आहे. मुलांनो, आपला जो चॅप्टर होता तो होता 4.4 आणि नाव आहे फंटॅस्टिक शॉप. हा जो लेसन आहे तो आपण लर्न केलेला होता आणि आता आपण त्याची ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत. बघा मुलांनो, ॲक्टिव्हिटीजमध्ये काही क्वेश्चन आपल्याला विचारले गेलेले आहेत, त्याचे जे आन्सर आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. तर पहा मुलांनो, द नेम ऑफ द रॅबिट्स शॉप इज डॅश कॅरेट्स. आता आपल्याला माहितीच आहे की आपण जेव्हा कॅरेटची जी स्टोरी आहे ती लर्न करत होतो तेव्हा त्या शॉपच्या जो काही ऑनर आहे तो कोण आहे हे देखील आपण बघितलेलं होतं आणि ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा 24, 28. तर काय असणार आहे, ऑफकोर्स कुठलं तर 24 हे राईट आपलं आन्सर असणार आहे आणि आपलं आन्सर जे आहे राईट आलेलं आहे. नेक्स्ट बघूया. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, आय ॲम डॅश द ससा आय लव्ह कॅरेट्स. आणि ऑप्शन आहेत आपल्याकडे सागर आणि सारस. तर काय असणार आहे मुलांनो, जेव्हा आपण 24 कॅरेट्स ही जी स्टोरी आहे ते आपण लर्न करत होतो तेव्हा त्या लेसनमध्ये, त्या स्टोरीमध्ये आपण सारस हे नाव बघितलेलं होतं. म्हणजेच राईट जे आपलं आन्सर आहे ते काय आहे तर सारस आहे. बघा, आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे जेमी जेलीफिश लिव्स राईट ॲट द बॉटम ऑफ द. आणि आपले ऑप्शन आहेत, फर्स्ट आहे स्विमिंग पूल आणि कोरल रीफ. आपल्याला माहीत आहे ती कुठे राहत होती तर कोरल रीफ आणि आपला आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांना, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे स्मॉल इंटरेस्टिंग थिंग्स ऑफ अ पर्टिक्युलर प्लेस. आणि ऑप्शन आहे आपले क्युरियस आणि क्युरियस. तर सांगा पाहू आपले जे ऑप्शन आहे ते काय असणार आहे तर क्युरियस हे आपलं राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघूया. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो आहे गुना आजी नाउज वॉट द चिल्ड्रन. आणि आपले ऑप्शन आहेत ड्रीम ऑफ
आणि प्ले विथ. आपल्याला माहीत आहे की गुना आजी जे आहे त्यांचं जे शॉप होतं ते कुठलं होतं, तर स्वप्न विकणारं असं शॉप होतं. आणि स्वप्नालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, तर ड्रीम. म्हणजेच आपलं राईट आन्सर काय असणार आहे, तर ड्रीम ऑफ हे असणार आहे. व्हेरी गुड. तर आपलं राईट आन्सरला आलेलं आहे ड्रीम ऑफ. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे अ प्लांट दॅट ग्रोज इन द सी. आणि ऑप्शन आहे सीवीड आणि सी हॉर्स. काय ऑप्शन असणार आहे आपलं, यस सी वीड हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे गुना आजी मेक्स युअर ड्रीम्स कम. आणि आन्सर आहे फॉल्स टू. आपल्याला सांगायचं आहे की गुना आजी मेक्स युअर ड्रीम्स कम हे जे सेंटेन्स आहे ते फॉल्स असणार आहे की ट्रू असणार आहे, तर हे ट्रू असणार आहे. पहा, आपला आन्सर जे आहे ते अगदी राईट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा मुलांना, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे माय मदर प्रिपेअर्स व्हेरी टेस्टी डॅश हलवा. कशाचा हलवा आपली आई बनवत असते, अगदी चवदार टेस्टी असा, तर ऑनियनचा की कॅरेटचा. ऑनियनचा तुम्ही हलवा खाल्लाय का मुलांना, नाही, तर कशाचा खाणार, तर कॅरेटचा. कॅरेट हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. आपली जी आई आहे ती कॅरेटचा कसा खूप छान चवदार असा काय बनवत असते, तर हलवा बनवत असते. कसला, तर कॅरेटचा, गाजरचा. नेक्स्ट बघूया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, समथिंग दॅट हेल्प्स युअर बॉडी टू ग्रो. आपली बॉडी वाढण्यासाठी काय मदत होते, कशाची मदत होते, न्यूट्रियस की डिलिशियस. तर काय होणार आहे, तर न्यूट्रियसची आपल्याला काय असते, गरज असते आपली बॉडी ग्रोथ करण्यासाठी. नेक्स्ट पाहूया. द मिनिंग ऑफ लेटेस्ट. लेटेस्टचं मिनिंग आपल्याला शोधायचं आहे. ते निवेस्ट आहे की व्हेरी लेट आहे, तर काय आहे, तर निवेस्ट म्हणजेच नुकतेच आलेले जे काही फॅशन आहे ती काय असणार आहे, तर निवेस्ट. आणि आपले जे ऑप्शन आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. देखील घेणार आहोत. तर बघूया, आपल्याला काही इथे क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचे जे आन्सर आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत. फर्स्ट बघा काय आहेत, आय डिस्परेटली नीड. आणि ऑप्शन आहेत मुलांनो, समथिंग टू ईट, अ कोरल, टू वॉचिंग TV, अ स्विमिंग पूल. तर योग्य आन्सर सांगा पाहू. अगदी बरोबर काय आहे, समथिंग टू ईट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे हिज हाऊस इज जस्ट बिहाइंड हिज शॉप, हिअर जस्ट मीन्स. जस्ट मीन्स काय आहे, तर बघा एक्झॅक्टली, ओनली, नियर आणि जस्ट नाव. आपले जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी योग्य आन्सर आहे अगदी बरोबर, एक्झॅक्टली. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आपला पुढचा क्वेश्चन आहे माय फादर ब्रॉक अ डझन डॅश फ्रॉम मार्केट. काय आणलेलं आहे त्यांनी डझनमध्ये, मिल्क, बनाना, ऑइल, क्लोथ. काय आहे मुलांना, अगदी बरोबर, कुठलं, तर बनाना. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फाइंड द ऑड वन आउट. आपल्याला गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. तो आहे टॉप ॲथलेट, जेमी जेलीफिश, मॅथ्स वायझर्ड आणि मिलिडी क्वीन. आपलं योग्य आन्सर आहे मुलांना बरोबर, जेमी जेलीफिश हे आपलं योग्य आन्सर. आणि पहा, आपले 4 ऑप्शन आहेत. फर्स्ट आहे शेल्स, सीवीड्स, कॅरेट्स आणि कोरल्स. तर सांगा पाहू मुलांनो, शेल्स, सीवीड्स, कॅरेट्स आणि कोरल्स. तर आपलं योग्य आन्सर काय असणार आहे, तर कॅरेट्स हे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. माय चार्जेस आर स्टीप, हर स्टीप मीन्स. स्टीप मीन्स काय मुलांना, पहा, डिफिकल्ट, चीप, इनक्लाइन आणि व्हेरी हाय. तर आपलं जे ऑप्शन आहे ते काय आहे, तर व्हेरी हाय हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे गुणाबाई लव्स अँड नाव्स वॉट दे ड्रीम ऑफ. आणि ऑप्शन दिलेले आहेत 4. फर्स्ट आहे ॲनिमल्स, एल्डर्स, टीचर्स आणि चिल्ड्रन. आपल्याला माहीत आहे की जी आपली आजी आहे गुणाबाई, तिने स्वप्न कुणाला विकलेले, तर चिल्ड्रनला विकलेले. नेक्स्ट पाहूया. जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, माय डिअरेस्ट विश इज टू मेक द होल वर्ल्ड ईट. आणि
ऑप्शन आपल्याला आहेत हलवा, कॅरेट्स, कॉलीफ्लॉवर, कॅबेज. सांगा पाहू. अगदी बरोबर, काय तर कॅरेट्स. नेक्स्ट पाहूया. फाइंड द ऑड वन आउट. घाटात न बसणारा शब्द बघा. स्टेल, न्यूट्रिशियस, माउथ वॉटरिंग आणि डिलिशियस. तर काय असणार आहे? स्टेल हा राईट आपला ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट बघूया. माय डिअरेस्ट विश इज टू. आणि आपले ऑप्शन आहेत डू माय होमवर्क, वॉश माय क्लोथ, बिकम अ डान्सर, कॉल माय फ्रेंड्स. आपलं राईट आन्सर असणार आहे अगदी बरोबर, बिकम अ डान्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. माय डिअरेस्ट विश इज टू डॅश. बघा, डू माय होमवर्क, वॉश माय क्लोथ्स, बिकम अ डान्सर, कॉल माय फ्रेंड्स. पहा मुलांनो, माय डिअरेस्ट विश इज टू डू माय होमवर्क, वॉश माय क्लोथ्स, बिकम अ डान्सर, कॉल माय फ्रेंड्स. आणि योग्य आन्सर असणार आहे बिकम अ डान्सर. तर पहा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे? व्हॉट आर द डिफरंट कॅरेट बेस्ट फूड्स फॉर सेल इन 24 कॅरेट शॉप. आता याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे, ती बघूया काय आहे. ती आहे द शॉप हॅज 24 माउथ वॉटरिंग, डिलिशियस, न्यूट्रियस कॅरेट बेस्ट फूड लाईक कॅरेट हलवा, कॅरेट पुडिंग, कॅरेट बन्स, कॅरेट ज्यूस, डाइस कॅरेट, स्लाइड्स कॅरेट एक्सेट्रा. एवढे सगळे आपल्याला इथे शॉप जे आहे ते 24 कॅरेट्समध्ये जो ससा आहे तो मांडताना आपल्याला दिसला होता. ससाने काय केलेलं की त्याला 24 कॅरेट्स हे काय करायचे होते? सेल करायचे होते. म्हणून त्याने काय केलेले तर एवढे सगळे जे शॉप आहे ते त्याने जे उभे केले होते. आणि प्रत्येक व्हेरायटी जी होती, प्रत्येक सस्याची कशी होती? वेगवेगळी होती. आणि ते 24 कॅरेट्स जे आहे ते काय करत होते तर सेल करत होते. नेक्स्ट बघूया. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे मुलांनो, व्हॉट इज द विश ऑफ द शॉप ऑनर सारस द ससा. आणि आपला आन्सर आहे हिज विश इज टू मेक द होल वर्ल्ड ईट कॅरेट्स. सगळ्या जगांनी काय करायला पाहिजे तर कॅरेट हे खायला पाहिजे. आणि आपण बघितलं होतं की कॅरेटचे कितीतरी फायदे आहेत. तर मुलांना, जेव्हा आपण 24 कॅरेट्सची स्टोरी बघत होतो तेव्हा आपण बघितलेलं की कॅरेट्स आपल्यासाठी किती उपयोगी आहेत. वेगवेगळे विटॅमिन्स आपल्यातलं ABCD हे जे काही विटॅमिन्स आहेत ते आपल्याला कॅरेटमधनं मिळतात. तसेच न्यूट्रिशन्स मिळत असतात. खूप चांगली प्रकारचे आपल्याला जीवनसत्व या कॅरेटमधून मिळत असतात. म्हणून ते खाणं आपल्या सगळ्यांसाठी कसं आहे? खूप उपयोगी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांना, आपला जो तिसरा प्रश्न आहे तो काय आहे? व्हॉट शॉप डज जेमी जेलीफिश ऑन. आणि आपला आन्सर आहे जेमी जेलीफिश ऑन्स अन अंडर वॉटर मरीन क्युरो शॉप. आपण बघितलेलं की जेलीफिशने काय केलं होतं की तिचं जे काही शॉप आहे ते कुठे मांडलेलं. जी जेलीफिश आहे ती कुठे राहते तर सागराचा जो काही तळ आहे त्या तळाशी ती राहत असते. आणि आपल्याला माहिती आहे की सागराच्या तळाशी खूप मौल्यवान अशा वस्तू मिळत असतात. आणि त्या वस्तूंचं जे शॉप आहे ते जेलीफिशने मांडलं होतं. तसेच ते घेण्यासाठी जे काही सागर तळाशी फिश राहतात ते येत असतात. पुढे बघूया. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? वर डज जेमी जेलीफिश लिव्ह. आणि आन्सर बघा काय आहे तर जेमी जेलीफिश लिव्ह राईट ॲट द बॉटम ऑफ कोरल रीफ. आपल्याला माहीत आहे की जेलीफिश जे आहे ते कुठे राहते तर सागराच्या बॉटमला राहते, तळाशी राहते. आणि तिथे राहून तिचं एक सुंदर छान असं काय आहे रंगीबेरंगी घर आहे. आणि बिहाइंडलाच काय आहे तर एक छान सुंदर असं शॉप आहे जिथे ती काय करते तर मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या विकत असते. अशी काय केलेलं आहे तर कल्पना केलेलं आहे, इमॅजिनेशन केलेलं आहे की ती काय करते मौल्यवान वस्तू ह्या सेल करते. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे? वेअर इज जेमी जेलीफिश हाऊस. कुठे आहे बघा? हिज हाऊस इज जस्ट बिहाइंड हिज शॉप. अगदी शॉपच्या बाजूलाच काय आहे तर तिचं घर आहे. कुणाचं तर जेलीफिशचं घर कुठे आहे? बिहाइंड हिज शॉप. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पुढचा प्रश्न काय आहे मुलांना? हू कम टू जेमी जेलीफिश अँड फॉर व्हॉट. तर आन्सर आहे
the deep sea fish come to the shop to buy, curious to decorate their homes, jewels for themselves and toys for their children. ते जे शॉप आहे त्या शॉपमध्ये जेलीफिशने काय काय ठेवलेलं आहे हे तर आपल्याला माहीत आहे. तिने वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी ठेवलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मुलांसाठी खेळणी देखील ठेवलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे मुलांनो, वाय हॅज गुना आजी ओपन द शॉप एक्सक्लुझिव्हली फॉर चिल्ड्रन. आणि आन्सर आहे गुना आजी लव्स चिल्ड्रन अँड दॅट इज वाय शी हॅज ओपन द शॉप एक्सक्लुझिव्हली फॉर चिल्ड्रन टू मेक देअर ड्रीम्स कम ट्रू. पहा, ती जी आजी आहे गुना आजी, ती काय करते तर मुलांवरती खूप प्रेम करत असते आणि म्हणून एक स्वप्नाचं असं जे काही शॉप आहे ते तिने मुलांसाठी काय केलेलं आहे, ओपन केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो बघा काय आहे, व्हॉट डज गुना आजी सेल अँड व्हॉट डज शी आस्क फॉर इन रिटर्न. बघा काय ती सेल करत आहे गुना आजी आणि ती आपल्याला रिटर्नमध्ये काय मागत आहे. तर शी सेल्स द गुड्स दॅट विल हेल्प चिल्ड्रन रिअलाइज देअर ड्रीम्स लाईक बिकमिंग मॅथ्स वायझर्ड, टॉप ॲथलीट, मेलडी क्वीन, बेस्ट क्रिकेटर, ॲस्ट्रो सायंटिस्ट एक्सेट्रा एक्सेट्रा. बघा त्या बदल्यात त्या रिटर्नमध्ये ती काय मागत आहे. तर आपल्याला माहीत आहे की कुणाला क्रिकेटर होण्याची आवड आहे, कुणाला ऑथर होण्याची आवड आहे, लेखक लेखिका, असं सगळं काही आपल्याला बनायचं आहे. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, खूप कष्ट हे करावं लागेल. गोष्टी तर आजी सांगणार आहेत पण त्या बदल्यात तुम्हाला या खऱ्याच देखील करून दाखवायच्या आहेत. बघा, इन रिटर्न शी आस्क्स फॉर युअर प्रॉमिस टू वर्क हार्ड टू अचीव युअर गोल. तुम्ही काय करायचं आहे, खूप मेहनत घ्यायची आहे, खूप कष्ट करायचे आहेत आणि तुमचं जे काही गोल आहे, तुमचं जे काही एम आहे ते तुम्हाला ट्रू करायचं आहे, खरं करून दाखवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, राईट टू सेंटेन्स ऑफ युअर ओन विच हॅव द वर्ल्ड जस्ट. आणि आपलं जे आन्सर आहे ते आहे, आय लिव्ह जस्ट ऑपोजिट बॉम्बे स्कॉटिश स्कूल आणि आय लव्ह रीडिंग, आय जस्ट कांट लिव्ह विदाऊट बुक्स. तर पहा मुलांना, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो काय आहे, राईट अ सेंटेन्स युझिंग डिस्परेटली. आणि आन्सर आहे, आय एम डिस्परेटली लुकिंग फॉर अ सेकंड हँड कम्प्युटर. हे झालं कशाचं मुलांनो, याचा आन्सर राईट अ सेंटेन्स युझिंग डिस्परेटली. आणि आन्सर काय आहे, आय एम डिस्परेटली लुकिंग फॉर अ सेकंड हँड कम्प्युटर. आपण काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे डिस्परेटली आणि आपण सेंटेन्स कंप्लीट केलेलं आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपण 4.4 फंटॅस्टिक शॉप हा जो लेसन आहे तो आपण लर्न केलेला आहे, समजून घेतलेला आहे. त्यावर आपण ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे, टेस्ट देखील घेतलेले आहे आणि काही क्वेश्चन आन्सर आपण समजून देखील घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला हा जो 4.4 लेसन जो आहे फंटॅस्टिक शॉप हा इथे आपला कंप्लीट झालेला आहे. आणि लवकरच आपण एका नवीन लेसनमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.